तू फक्त डिग्री मिळव आणि तुझं लाईफ सेट होईल असं आपण आपल्या तरुण मुला मुलींना जर का सांगणार असू तर आपण त्यांचीही फसवणूक करतो आणि आपल्या स्वतःची पण फसवणूक करतो. कारण इथून पुढे या जनरेशनला लाईफ लॉंग लर्निंग आणि कंटिन्युअस लर्निंग हा अत्यंत महत्त्वाचा गुण आत्मसात करणं गरजेचं आहे. कारण क्लासरूममध्येच फक्त लर्निंग होतं, ह्याच्या बाहेर येऊन लाईफमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये आपण शिकू शकतो. केवळ टीचर आपल्याला शिकवू शकते, याच्यातनं बाहेरून आपल्याला बरेच लोक, म्हणजे तो माझ्यापेक्षा लहान असेल, मोठा असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, या प्रत्येक माणसाकडनं शिकण्याची क्षमता मला तयार करता आली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण फेल्युअर्समधनं कसं शिकू शकतो त्या प्रकारची क्षमता आपल्या मुलांमध्ये निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. चौथी म्हणजे शिक्षणाचा उपयोग केवळ मार्क्स आणि ग्रेड्स मिळवणं एवढाच नाही आहे, तर शिक्षणाचा उपयोग आपल्या स्वतःमध्ये मूलभूत फरक घडवून आणणं करता येतं का आपण, त्याच्यावरती फोकस करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ एक बरोबर उत्तर किंवा बरोबर काय हे शोधण्यापेक्षा सुद्धा स्वतःचं ओपिनियन बनवणं, स्वतःचे पर्स्पेक्टिव्ह बनवणं आणि एखाद्या गोष्टीकडे आपला वेगळा दृष्टिकोन बघण्यात असू शकतो अशा प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण करणं. अशा तऱ्हेने आपण जर का मुलांना आपल्या घडवू शकलो आणि त्यांना लाईफ लॉंग लर्निंगचं जर का आपण कवच कुंडलं म्हणतो ती देऊ शकलो तर ते पुढच्या युद्धासाठी तयार झाले असं म्हणता येईल.